नमस्कार. मी आज थोडंसं आपल्याशी गप्पा माराव्याशा वाटल्या म्हणून बोलते आहे. आजची स्त्री आणि पूर्वीची स्त्री, म्हणजे आमच्या काळातली स्त्री आणि आजची स्त्री. आमच्या काळातली स्त्री ही थोडीशी अशिक्षित होती आणि ऐकणारी होती. कारण पूर्वी कसं कमी वयात लग्न व्हायचे. 8वी-9वी म्हणलं की मुलगी मोठी झाली, आता हिचं लग्न केलं पाहिजे. असं लवकर लग्न व्हायची आणि त्या कोवळ्या मुली ऐकायच्या समोरच्यांचं. कारण त्या काही फार मोठ्या आणि स्वतःचा निर्णय घेणाऱ्या नसायच्या पूर्वीच्या बाया. म्हणजे ज्यांची लग्न होऊन सासरी जातील त्या सासरच्यांचं ऐकायच्या आणि काही वर्षानंतर त्या सासरमध्ये इतकं मिक्स व्हायच्या की जणू काही याच घरात ती जन्मली आणि याच घरात मोठी झाली. आणि खरं आहे तिचं जास्तीत जास्त आयुष्य सासरी जायचं. हल्लीच्या स्त्रियांमध्ये ते नाही आहे ना तसं. अहो ते 30-35 वर्षाच्या होईपर्यंत माहेरीच आहेत. म्हणजे त्यांचं निम्मं आयुष्य तिथंच गेलेलं आहे. आणि त्या काय आपल्या गावरान भाषेत निभरून गेलेल्या. म्हणजे त्या कोणाचंही ऐकायला तयार नाहीत. त्या नवऱ्याचं पण ऐकत नाहीत, सासू-सासऱ्यांचंही ऐकत नाहीत आणि मला वाटतं कधी-कधी त्या आई-वडिलांचंही ऐकत नाहीत. त्यांचं ते स्वतंत्र असतात. त्या काय करणार, काय ठरवणार, कोणासोबत राहणार हे त्याच ठरवतात आणि त्या कोणाचंही ऐकत नाही. म्हणजे हे लग्नाचं वय वाढल्याचे परिणाम आहेत. खरं म्हणजे इतकं वाढायला नको. कारण त्या वयातच ते झालं तर व्यवस्थित होत असतं. पुढे मुलं-बाळं लवकर होतात. सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होतात. हल्ली कसं आहे, ते मूल पण उशिरा होणार. जेव्हा ते मूल वयात येईल, तेव्हा ते आई-वडील म्हातारे होतात. जसं आमच्या काळात तर आम्ही आजी-आजोबा, पण हल्लीचे आई-वडीलच आजी-आजोबा दिसतात. तर बऱ्याच गोष्टी काही बदल आहे. हा शिक्षणामुळं पण झालेला आहे. लग्नाचं वय वाढल्यामुळं पण झालेलं आहे. आणि कायदे-कानून तिसरी गोष्ट. कायदे स्त्रियांच्या बाजूनं बनल्यामुळं त्या सासरी जाऊन सुद्धा थोडं मनाविरुद्ध झालं की चालली बाई लगेच कोर्टात. कारण सगळे कायदे तिच्या बाजूने आहेत. हो, कायदे तुमच्यावर अन्याय होऊ नये म्हणून आहेत. दुसऱ्यावर अन्याय करण्यासाठी नाही आहेत ते. तुम्ही म्हणजे हल्लीची स्त्री गैरफायदा घेते कायद्याचा. म्हणजे नवऱ्यानं काही ऐकलं नाही, त्याच्यावर 3-4 केस टाकणार. सासू-सासरे सगळ्यांनाच गुंडाळणार. दीर-नंदा सगळेच. सगळेच वाटक, सगळेच जा जेलमध्ये. सगळ्यांनाच मानसिक त्रास, इज्जतीची बेइज्जत करणार. का? तर तिचं ऐकलं नाही, तिच्या मनासारखं. अगं बाई, एवढे लोकं सगळेजण तुझ्या मनासारखं कसं वागतील? तू एकटीच आहेस ना, तू वाग त्या सगळ्यांच्या मनासारखं, काय फरक पडला? किंवा एकमेकांना समजून घ्या तुम्ही दोन्ही पार्टी. पण हल्लीच्या मुली समजून घेण्याच्या मनस्थितीतच नाही. कारण त्यांच्यात एक अहमपणा आहे. मी शिकलेली असून मला असं वाटतं की पूर्ण ज्ञान नाही. खरी शिकलेली स्त्री कोर्टाकडे जाणारच नाही. खरी शिकलेली स्त्री ही समजून घेईल ना हो. ती एवढी ज्ञानी असेल की समोरच्याचं काय म्हणणं आहे तिला कळेल. ती समोरच्यांच्या भावना समजून घेईल. ज्यांच्याकडं खूप शिकलेली कागद आहेत पण त्या ओरिजिनल ज्ञान नाही अशा अर्धवट शिकलेल्या बायका संसार पण अर्धवटच करतायत. कारण घरोघर सोडचिठ्ठ्या झालेल्या आहेत. पुरुषांवर अतिशय अन्याय होतं हल्ली. पूर्वी आमच्या काळी स्त्रियांवर होता आणि ह्या 2 पिढीमध्ये आम्ही चिरडून जातो. आम्ही सहन केला आमच्या सासू-सासऱ्यांचा त्रास, आता सुनांचा त्रास सहन करायची वेळ आली. खरंच आम्हीच काहीतरी आमचंच पाप आहे म्हणा. आणि पूर्वी आम्ही सुना म्हणून राहिलो, सासूचं ऐकून राहिलो, सगळ्यांना मान देऊन इज्जतीने राहिलो. पण आता सुना अजिबात ऐकत नाहीत, उलट त्यांचं ऐकून राहिलं तर ठीक आहे. नाहीतर ते केस टाकायला तयार आहेत. त्यांच्या हातात बरीच काही पॉवर दिलेली आहे सरकारने. पण असं नको व्हायला. घ्या तुम्ही, जिथे अन्याय होईल तिथं कायदा उचला तुम्ही. विनाकारण कोणत्याही परिवाराला त्रास देऊ नये. असं बरंच. आणि एखादी मुलगी जर तुमच्या परिवारात जन्माला आली तर तिला तुम्ही तू मुलगा आहेस, मुलासारखं वाग असे संस्कार नका देऊ. चुकीचं आहे. मुलगी ही मुलगीच असते. कारण तिच्यावर खूप जिम्मेदारी असते. पुरुषावर पण आहे, पण स्त्री इतकी नाही. आणि जी स्त्री खरंच शिकलेली आहे ना, तिचं कौतुक करावं. अशा पण स्त्रिया आहेत. खूप चांगल्या आहेत, सुशिक्षित आहेत, शिकलेल्या आहेत. त्या ज्ञानाचा पूर्ण फायदा घेतात आणि परिवाराचा पण फायदा. सुखी परिवार आहेत. वयोवृद्धांना समजून घेतात परिवारातल्या. अहो 3-3 पिढ्या एकत्र आहेत आजसुद्धा. पण जे अर्धवट आहेत त्यांचं काही नाही.
त्या समजून घेत नाही. मी काय कमी, अहमपण. तर मला असं वाटतं की मुलींवर थोडे चांगले संस्कार द्या, की बाई तू स्त्री आहेस, स्त्रीसारखंच व्हा, पुरुष व्हायचा प्रयत्न करू नकोस. बस मला आपल्याशी एवढंच बोलायचं होतं. धन्यवाद.